दुपारचे 4 वाजायला आले होते. सामानाने खचाखच भरलेली तवेरा आणि पॅगो आता जवळजवळ मोकळी झाली होती. 4 कामगारांच्या मदतीने अरविंदने सगळं सामान घरात ठेवलं. मोकळ्या रानात एकाला एक लागून जेमतेम 4 कौलारू घरे होती. त्यातल्या एका घरात थोड्या दिवसांसाठी अरविंदचे कुटुंब शिफ्ट झाले होते. मनीषाने सगळ्यात आधी गॅस आणि आणलेली सिंगल शेगडी लावून घेतली. साहेब, येतो आम्ही. सामान आत लावून झाल्यावर कामगार बोलले. थांबा, चहा टाकलाय, तेवढा घेऊन जा, मनीषा बोलली. तिच्या आपुलकीने त्यांना खूप बरे वाटले. ध्रुव आणि आर्या अंगणात पकडापकडी खेळत होते. शहरातल्या मुलांना मोकळ्या मैदानात वावरताना पंख फुटल्याप्रमाणे वाटत होते. मालती मावशी मनीषाला मदत करत होत्या. चहा पिऊन झाल्यावर सगळे 4 झाले पुन्हा कामाला लागले. अरविंदने कामगारांना 500-500 रुपये दिले. साहेब, याची काय गरज आहे, कामच आहे आमचं. तुम्हाला कंपनीचं काम करायचा पगार मिळतो, हे माझं पर्सनल काम आहे, अरविंद बोलला. मनीषा त्यांच्याकडे कौतुकाने पाहत होती. आणि जेवणाचा काही प्रॉब्लेम झाला तर सांगा, लाजू नका. तुमच्या साहेबांना विचारायची गरज नाही, थेट माझ्याकडे या, मनीषा बोलली. बरं वहिनी, त्यांनी हसत निरोप दिला. ते लोक शेजारच्याच घरात राहणार होते. ते जाताच अरविंदने सामानातील जपून आणलेली रोपं काढली आणि गार्डनिंगची किट घेऊन अंगणात जाऊ लागला. मिस्टर सिव्हिल इंजिनियर, आपण इथे येऊन 2 तास पण झाले नाही आणि तुम्ही पसारा आवरायचा सोडून वृक्षारोपणाचा कार्यक्रमाला चाललात, मनीषा थोडे वैतागून बोलली. अगं, ही जागा कन्स्ट्रक्शन खाली येणार नाही, तशीच राहणार आहे, म्हणून इथेच रोपे लावतोय आणि माझी सवय आहे. म्हणून नवीन जागी मी पहिल्याच दिवशी रोपं लावतो. निरोप घेताना त्यांची झालेली वाढ पाहून खूप आनंद मिळतो. स्टुपिड, जा लवकर, आणि ऊन आहे, जास्त वेळ नको लावूस, मनीषा जाणाऱ्या अरविंदकडे एकटक पाहत होती. तिचे पाणावलेले डोळे पाहून मालती मावशीने विचारलं, काय झालं ताई? भरून आलं जरा. अरविंदसारखा जोडीदार मिळायला नशीब लागतं. खरंय ताई, आपल्यासारख्या नोकर माणसाल बी खऱ्याखुऱ्या मावशी वाणी वागवतात. त्यासुद्धा बारावल्या. तुम्ही मावशीच आहात, असे म्हणत मनीषा हसली. तिने डोळे पोचले आणि पुन्हा दोघी घर आवरायला लागल्या. बाबांना हातात रोपे घेऊन येताना पाहून मुले खुश झाली. सगळ्यांनी मिळून अंगणात त्यांचं रोपण केलं. कशाप्रकारे खड्डा खणून रोपे लावल्यावर पावसाचं पाणी साचून राहतं हे अरविंद त्यांना शिकवत होता. दिवस सारा आवराआवरीतच गेला. रात्री जेवण झाल्यावर मनीषा आणि अरविंद अंगणात चटई टाकून गप्पा मारत बसले होते. म्हणू, खरं तर तुम्हा लोकांना इथे राहायला यायची काय गरज होती? इथे तुम्ही 1 महिना राहणार, तितक्यात आर्याची स्विमिंग चॅम्पियनशिपची तयारी झाली असती. पोरांची समर वॅकेशन वायाला जातील आता, आणि मी नाही त्रास द्यायला तर 1 महिना तूही मजा करायची ना, अरविंदने तिला चिडवले. तिने त्याला हळूच एक धपाटा मारला. वर्षभरातून कितीदा तरी एकटाच असा लांब राहतोस. मला मुलांच्या शाळेमुळे तुझ्यासोबत यायला भेटत नाही, पण यावेळी न येता येण्यासारखं काहीच नव्हतं. मुलांना पण प्लॅन पटला आणि मला किती वेळ भेटेल तुझ्यासोबत स्पेंड करायला, असे म्हणत तिने त्याच्या खांद्यावर डोके ठेवले आणि थोडा वेळ तशीच थांबली. अरविंद, खरं तर तुझं काम सिव्हिल इंजिनियरचं, तरी तू आत्ताच का यायचं ठरवलंस? अजून तर कसलीच तयारी नाही इथे. तुला खरं तर नंतर सांगणार होतो, पण आता ऐक. हे माझं शेवटचं प्रोजेक्ट असणार आहे. हे झालं की मला स्वतःची कंपनी टाकायची आहे आणि त्यासाठी गेले 2 वर्ष मी ग्राउंड लेवलपासून सगळं काम शिकतोय. खरं तर तुला सरप्राईज द्यायचं होतं, घरी गेल्यावर पण आता सांगून टाकलं. आई शपथ, खरंच, मनीषाने त्याला आनंदाने मिठी मारली. हो, तो तिचे कपाळावरचे केस सावरत बोलला. आज खूप काम पडलं असेल ना, धुणे भांडी, घरीच स्वयंपाक, घरीच माझ्यासोबत राहायला मिळावं म्हणून काय काय करावं लागतंय तुला. पण आता थोडे दिवसच चालतं रे, ह्याच हातांनी काम करतेस ना, स्ट्रॉंग वुमन. त्याने तिच्या हातावर किस केले. आम्ही स्त्रिया ताकदवान असतोच. वेळ आली की माया करणाऱ्या हातांनी दगड पण फोडू शकतो. वेळ आली की फोड बर का, आत्ता हात माझ्या हातातच राहू दे. अरविंद, अरे, अचानक म्हणू थोड्या चिंतेने बोलली. बोल ना, ही जागा सेफ तर असेल ना? हो, फक्त रात्री अपरात्री एखादी हडळ निघेल असं वाटतंय. मूर्ख,
तुला माहिती आहे माझा भूताटखेतांवर विश्वास नाही. 2 पायांच्या भूतांचीच भीती वाटते बघ ना. एक तर तळमजल्याचं घर, त्यात 2-3 खिडक्या आहेत. गज काढून कोणीही सहज आत येईल. पागल, तिथे पहा. त्याने उजव्या बाजूला हात दाखवत तिला खुणावले. तिथून श्रीपाद आणि रामांना हातात कुऱ्हाड घेऊन येत होते. त्यांना पाहून हे दोघे उठून उभा राहिले. 2 जण रोज रात्री आलटून पालटून पहारा देणार आहेत आणि हे घर दगडी भिंतीचं आणि सागवानाच्या दरवाज्याचंच आहे, एकदम मजबूत. अरविंद बोलला. मनीषा निश्चिंतपणे झोपायला गेली. मित्रांनो, या कथेचा पुढचा भाग पुढच्या पार्टमध्ये आपण पाहू. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला या कथेचे पुढचे पार्ट ऐकायला मिळतील. धन्यवाद.